नमस्कार. न्यूज परामर्शमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आणि तिकडचे जे न्यायमूर्ती किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहे यांच्याबद्दल समाज माध्यमातून सोशल मीडियातून अनेक मतं व्यक्त केली जात आहे आणि त्या संदर्भातच मी आज थोडं बोलणार आहे. आता सुप्रीम कोर्टाची जी पद्धत आहे न्याय द्यायची किंवा सुप्रीम कोर्टाचे जे जज आहेत, न्यायमूर्ती आहेत, यांच्याबाबत भारतीय जनता पक्षाचे जे एक संसद सदस्य आहेत निशिकांत दुबे यांनी काही विधानं केलेली आहेत. तसंच आपल्या देशाचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनकर यांनीही सर्वोच्च न्यायालयाबाबत जी विधानं केली आहेत ती तितकीशी काही चांगली नाहीत. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयामध्ये कशा पद्धतीने न्यायदान दिलं जातं किंवा सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन कसं पक्षपाती न्यायदान करत आहे याच्यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. आणि याच्यासाठी जे निशिकांत दुबे आहेत त्यांनी अनेक ट्विट केलेली आहेत आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यांनी असंही सांगितलं की कोणीही सामान्य माणूस ही ट्विट आहे किंवा याची सत्यता ही चेक करू शकतो. आणि असंही त्यांनी सांगितलेलं की न्यायपालिका जी आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय ही आणि हेच मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलंय आणि उपराष्ट्रपतींनीही व्यक्त केलंय. त्यांचं म्हणणं की आजकाल सुमोटो याचिकांचं प्रमाण हे जास्त झालं. सुमोटो याचिका म्हणजे काय की एखाद्या देशाच्या हिताची जी देशामध्ये जी काही एखादी घटना घडत असते त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालय स्वतःहून दखल घेतं आणि ती केस जी आहे ती न्यायालयात दाखल करून घेतं आणि त्याच्यावर सुनावणी घेऊन निकाल दिला जातो. या सुमोटो याचिकांचं प्रमाण खूप झालेलं आहे आणि ते न्याय व्यवस्थेला अतिशय घातक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की रिटायर म्हणजे निवृत्त चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहे त्यांची आता या बाबतीत सीबीआय चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे की त्यांनी कशा प्रकारे सुमोटो याचिका दाखल करून घेतल्या याबाबत एक तिस्ता सेटलवाड या ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या केसचं उदाहरण दिलं जातं की त्यांना जामीन हा नाकारला गेला होता हायकोर्टामध्ये आणि त्यामुळेच रातोरात म्हणजे रातोरात नाही त्या सेम डेलाच चीफ जस्टिसना फोन जातो की काही करून तिस्ता सेटलवाड यांची मुक्तता म्हणजे त्यांना जामीन मिळालाच पाहिजे. आणि त्यासाठी चीफ जस्टिस हे कसे आपल्या सहकार्याने सांगतात आणि 2 न्यायाधीशांचे खंडपीठ पण होतात. पण त्या खंडपीठामध्ये एकमत होऊ शकत नाही की तिस्ता सेटलवाड यांना बेल मिळायला पाहिजे. त्यामुळे लगेचच 3 मूर्तींचं खंडपीठ हे स्थापन केलं जातं आणि लगेच 9 9:15 ला रात्री जेव्हा कोर्टाची उन्हाळ्याची सुट्टी चालू असते त्यावेळेला एकदम तातडीने हे बेंच बसवलं जातं म्हणजे खंडपीठ बसवलं जातं आणि तिस्ता सेटलवाड यांना बेल मंजूर केला जातो. असं काय नेमकं कारण होतं, असं कोणतं काम त्यांचं खोळंबलं होतं की ते त्या जर 2 दिवस कोठडीत राहिल्या असत्या तर काय त्यांच्यावर आभाळ कोसळणार होतं, देशाचं असं कोणतं नुकसान होणार होतं याच्याबाबत काहीही माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली नाही. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की एक नॅचरल जस्टिस किंवा असं तत्समच काहीतरी कारण दिले की त्याच्यानुसार नॅचरल जस्टिस नाही एक तत्कालिक कारण आहे आणि त्याच्या कारणासह आम्ही तुम्हाला बेल मंजूर करून देत आहोत. याच्यातूनच त्यांचा पक्षपाती निर्णय दिसून येतो की त्यांना कसा काय बेल तुम्ही एवढं ताबडतोब मिळवून दिला. त्याच्यानंतर आताच अलीकडे तामिळनाडूमध्ये काहीतरी 10 कायदे त्या संसदेने बनवायला घेतले ते त्याचा मसुदा होता आणि तो त्यांच्या राज्यपालांकडे त्यांनी संमतीसाठी पाठवला होता परंतु राज्यपालांकडून काही उत्तर आलं नाही. त्यामुळे त्यांनी म्हणजे तिकडच्या जी जे गृह आहे म्हणजे त्यांनी लगेच ताबडतोब ते राष्ट्रपतींकडे पाठवलं. कर्नाटकातल्या लोकांनी म्हणजे राज्यसभा जी असते आणि विधानसभेच्या सॉरी मी संसद हा चुकीचा शब्द वापरला. विधानसभेने
ते प्रपोजल जे होतं मसुदा तो राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठवला आणि त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिलेला आहे राष्ट्रपतींना की यावर 3 महिन्यात आपण निर्णय घ्या आणि जर तसा झाला नाही तर याचं कायद्यात रूपांतर होईल आणि ते कायदे त्या राज्यामध्ये लागू होतील. आता हे सर्वस्वी चुकीचं आहे ना, की आज ज्यांच्या नेमणुका राष्ट्रपतींकडून केल्या जातात आणि घटनेने ज्यांना विशेष अधिकार दिले आहेत, राष्ट्रपती काय असो किंवा राष्ट्रपती असो, की त्यांच्यावर कुठचंही बंधन सर्वोच्च न्यायालय काय कोणतंच न्यायालय घालू शकत नाही आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करण्याची मुभा आहे. आणि ज्या न्यायमूर्तींच्या नेमणुका या राष्ट्रपतींच्या सहीने होतात, त्यांनाच इकडचे न्यायमूर्ती बंधन घालतात, की तुम्ही अशा प्रकारे 3 महिन्यात निर्णय घ्यावा. आज सुप्रीम कोर्टामध्ये कितीतरी केसेस पेंडिंग आहेत. त्याची तातडीने सुनावणी घ्यावीशी न्यायमूर्तींना वाटत नाही आणि त्यांना जर स्वतःला त्या समयसीमा ही त्यांच्यासाठी एक निर्धारित करता येत नसेल, की एखाद्या खटल्याचा निकाल हा किती कालावधीत लावला पाहिजे, तर मग ते लोक, ते न्यायमूर्ती राष्ट्रपतींना कसे काय निर्देश देऊ शकतात? आणि हा खरंच ज्वलंत विषय आणि याच्यावर विचारमंथन होणं अतिशय आवश्यक आहे. आणि सर्वसामान्य माणसाने तिकडच्या न्यायमूर्तींवर किंवा न्यायालयाच्या कामकाजाबद्दल जर काही मतं प्रदर्शित केली, जी न्यायालयाला रुचणार नाहीत किंवा न्यायमूर्तींना रुचणार नाहीत, तर त्यांच्यावर लगेचच अवमान याचिका ही दाखल करून त्यांचं खच्चीकरण केलं जातं. याचं असं अजून एक उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे, ते म्हणजे नुकताच कलकत्त्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये एक जी डॉक्टर युवती होती, जी पुढचं शिक्षण घेत होती. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. आणि ही केस जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी आली, त्यावेळेला त्या मुलीच्या बाजूनी कलकत्ता उच्च न्यायालयामधले 2 वकील, ज्यांची साधारण 20 वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस झालेली आहे, ते तिची बाजू मांडायला आले होते. आणि तिची बाजू मांडत असताना तेव्हाचे जे न्यायमूर्ती होते, त्यांनी त्या वकिलाला अपमानित केलं आणि त्याला सांगितलं, "तू अशा प्रकारे वर्णन करत आहेस." कारण तो तिकडे झिरो ग्राउंडवर जाऊन सगळे पुरावे गोळा करून आला होता आणि तेच तो सादर करत होता. त्यावेळेला त्यांनी न्यायमूर्तींनी विचारलं, "तुम्ही काय इथे फेमस होऊ पाहताय? तुम्ही काय रील सम्राट होण्याचा तुमचा प्रयत्न आहे? तुम्ही अशा प्रकारची विधानं कशी काय करता? मला तुमच्याकडून काही एक ऐकायचं नाही." असं म्हणून सरकार पक्षाचा जो वकील होता त्याच्याकडून त्यांनी ऐकून एकतर्फी निर्णय घेतला. हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय अनेक बाबतीत पक्षपाती निर्णय देतो. आता राम जन्मभूमीचा जेव्हा वाद होता कोर्टामध्ये 500-550 वर्ष प्रलंबित होता. आता तो हल्ली त्याचा म्हणजे सुनावणी ही राम जन्मभूमीच्या बाजूनी लागली आणि मग नंतर राम मंदिर झालं आपल्याला माहितीये. पण तेव्हा सुद्धा न्यायालयामध्ये असं सांगण्यात आलं, की तिथे रामाचा जन्म झाल्याचा पुरावा द्या. तीच राम जन्मभूमी होती, तिथेच रामाचं मंदिर होतं याच्याबद्दलचे डॉक्युमेंट सादर करा. आता हजारो वर्षापूर्वीचं रामाचा जन्म आहे, राम जन्मभूमी किंवा ते अयोध्येतलं मंदिर आहे, त्याचा पुरावा कुठून देणार होते आपली हिंदू लोकं. पण तरीही त्यांनी अतिशय चांगल्यापणाने हे सिद्ध केलं, की राम जन्मभूमी अयोध्या ही आहे आणि हे मंदिरही कितीतरी वर्षाचं पुराण आहे. याउलट मग कायदा जो आता सर्वोच्च न्यायालयाकडे आलेला आहे, त्याच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी ज्या जमिनी बळकावलेल्या आहेत वक्फ बोर्डाच्या नावाखाली, त्याच्याबद्दलचे कुठचेही पुरावे ती लोकं देऊ शकत नाहीत आणि न्यायालयामध्ये त्यांच्या बाजूचे वकील सांगतात, की 700-800 वर्षाचे पुरावे ते कुठून देणार? जर राम जन्मभूमी असेल, कृष्ण जन्मभूमी असेल, ज्ञानव्यापी मस्जिद असेल, याच्याबाबतचे जे वाद आहेत कोर्टामध्ये, त्याच्या बाबतीत हिंदूंकडून हा आग्रह घेतला जातो आणि जर पुरावे दिले तरच आम्ही सुनावणी घेऊ असं म्हटलं जातं. तर मग हाच न्याय मुसलमानांच्या बाबतीत का नाही लागू होत? हा सर्वसामान्य माणसांच्या मनात उमटणारा प्रश्न आहे, जो निशिकांत दुबे यांनी मांडलेला आहे किंवा जगदीप धनखडचे आपले उपराष्ट्रपती आहेत, त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यात काहीही चूक नाहीये. पण आज जर सामान्य माणसाने असे काही आरोप केले किंवा इव्हन असं ऐकण्यात येते, की जे निशिकांत दुबे आहेत त्यांच्यावर कदाचित अवमान याचिका दाखल होणार आहे. तर हे चूक आहे. अर्थात त्याच्यामधनं काय निष्पन्न होणार माहित नाही, कारण जे काही त्यांनी वक्तव्य केलेली आहेत त्याच्या बाबतीत सज्जड पुरावे आणि जनमत हे त्यांच्या बाजूने, कारण आज लोकांच्या मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. अर्थात भाजपाने जे भाजपाचे जे आहेत नड्डा साहेब यांनी मात्र असं सांगितलं, की त्यांची विधानं वैयक्तिक आहेत आणि भाजपाचा त्याच्याशी काही संबंध नाही म्हणून त्यांनी
अलिप्तपणा दाखवलेला आहे. असं असलं तरी आज सोशल मीडियावर या बाबतीमध्ये आपण पाहतो की सर्वसामान्य लोकांनी निशिकांत दुबे आणि आपले उपराष्ट्रपती असो किंवा राष्ट्रपती असो यांना भरभरून पाठिंबा दिलेला आहे, की फार चांगलं झालं तुम्ही सामान्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या सोशल मीडियातून व्यक्त केल्यात आणि आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. हे जे काय असं असलं तरी सगळेच न्यायमूर्ती असे आहेत असं नाही. कारण काही काही निर्णय हे चांगलेही त्यांनी लावलेले, जसं राम जन्मभूमीची जी केस होती, जो खटला होता तो राम जन्मभूमी न्यासाच्या बाजूनी त्याचा निकाल लागला गेला आणि त्यामुळेच आज राम जन्मभूमी हे अस्तित्वात आली. ट्रिपल तलाकच्या बाबतीतही कोर्टाने चांगला आदेश दिलेला आणि ट्रिपल तलाक ही पद्धत बंद केलेली. असे काही अनेक खटलेत. पण असं निपक्षपातीपणानं न्याय करणारे न्यायमूर्ती हे फार हाताच्या बोटावर मोजण्याइतके सर्वच न्यायालयात आहेत. आणि अजूनही एक गोष्ट असं त्यांनी सांगितली की सर्वोच्च न्यायालयामध्ये काही ठराविक वकील आहेत ज्यांच्या केसेस याची सुनावणी तातडीने केली जाते आणि बाकीच्यांच्या सुनावण्या मात्र डिले केल्या जातात. आता परवाच बंगालमध्ये जे चाललेलं आहे अहिंसक मार्गाने हिंदूंवर जे होणारे अत्याचार आहेत, ज्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये येत आहेत, ज्याच्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जात आहेत, परदेशात ज्या दाखवल्या जात आहेत, त्याच्याबद्दल याचिका दाखल करण्यात आली होती की सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना निर्देश द्यावे की तिथे राष्ट्रपती राजवट लागू करा. त्यावेळेला न्यायमूर्तींनी सांगितलं नाही, आम्ही या खटल्याची सुनावणी घेणार नाही, कारण आमच्यावर असा आरोप केला जातो की आम्ही संसदेच्या कामकाजावर इन्क्रोचमेंट करतोय आणि अशा प्रकारे समाज माध्यमातून आमच्यावर टीका होत असताना तुम्ही आम्हाला कसं काय सांगता की आम्ही राष्ट्रपतींना आदेश द्यावा. त्यामुळे आम्ही ही याचिका ऐकून सुद्धा घेणार नाही. म्हणजे परत पक्षपातीकरणाचा निर्णय झालाच ना, की ती न्याय आज ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी जे सनदशीर मार्गाचा अवलंब करत आहेत त्यांची याचिका ही ऐकायला तयार नाहीये. आणि काही ठराविक वकिलांच्याच याचिका यांची सुनावणी केली जाते आणि जास्तीत जास्त. आणि आता वक्फ बोर्डाचं जे कायद्यात रूपांतर झालेले, जो कायदा सरकारने संसदेने अस्तित्वात आणलेला आहे, त्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी स्टेटस को मेंटेन करायला सांगितलंय. म्हणजे त्याचे मुख्य कलम आहे की या वक्फ बोर्डावर गैर मुस्लिम जे आहेत त्यांच्या एका सदस्याची नेमणूक केली जावी. आणि त्याच्यात असं त्यांनी युक्तिवाद केलाय की गैर मुस्लिम जर या वक्फ बोर्डावर आला तर तो त्या मुस्लिम लॉच्या दृष्टीने योग्य नाहीये. पण सुप्रीम कोर्टाने यापूर्वी अनेकदा असा निर्णय दिलाय की वक्फ बोर्ड ही काय धार्मिक संस्था नाहीये, तर वक्फकडे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याची देखभाल करण्यासाठी हा वक्फ बोर्ड स्थापन झालेला आहे. मग असं जर निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय तर आता त्याच्यामध्ये धर्मामध्ये ढवळाढवळ केल्यासारखं होतं, म्हणून सध्या स्टेटस को मेंटेन करावा असा निर्णय त्यांनी दिलेला आहे. आपले मत मांडण्यासाठी सरकारला 7 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि त्याच्यानंतर 5 दिवस हे विरोधी पक्षाला त्यांनी बाजू मांडायला दिलेत. पण आपल्याला माहितीये की मे महिन्यात सुप्रीम कोर्ट बंद होणार आहे आणि आताचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत तेही रिटायर होत आहेत आणि त्याच्या जागी नवीन चीफ जस्टिस हे अपॉइंट केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत मे महिन्यात त्याचा निकाल लागणार की नाही लागणार याबाबतही संभ्रम आहे. आणि त्यांनी स्टेटस को दिला याचाच अर्थ त्यांनी कायद्यामध्ये ढवळाढवळ केली आणि आपलं जे आर्टिकल 142 आहे राज्यघटनेत त्याचा दुरुपयोग हा सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक न्यायमूर्तींकडून केला जातो असा उघड उघड आरोप हा अनेकांनी केलेला आहे, ज्याच्यात निशिकांत दुबे हेही आहेत, आपले उपराष्ट्रपतीही आहेत आणि सर्व सामान्य लोकांचंही हेच मत आहे. आणि त्यामुळे या कलम 142 जे आहे याच्यावर काहीतरी ऍक्शन होणं गरजेचं आहे. तसंच न्यायमूर्तींना सर्वोच्च न्यायालयाच्या काय किंवा उच्च न्यायालयाच्या काय कोणत्याही न्यायालयाच्या न्यायमूर्तींना ही त्यांच्या कक्षा ठरवून देणं आवश्यक आहे आणि त्यांनाही एक समय काल मर्यादा घातली पाहिजे की खटल्याचे निकाल किती दिवसात लावले पाहिजेत. आज लाखो केसेस हायकोर्टातही पेंडिंग आहेत आणि आपल्याला माहितीये की सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा वक्फ कायदा काँग्रेसने जो केला होता त्याच्या विरोधात जेव्हा भारतीय जनता पक्षाचे लोक गेले होते त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुनावणी घेतलीच आणि सांगितलं तुम्ही डायरेक्ट आमच्याकडे का आलात, तुम्ही आधी उच्च न्यायालयात जा. आणि उच्च न्यायालयामध्ये सुमारे 135-40 केसेस यावर पेंडिंग आहेत, ज्याच्यावर अजूनही सुनावणी झाली नाही. मग हाच न्याय जेव्हा वक्फ कायदा अस्तित्वात आला त्याच्या विरोधात जे न्यायमूर्ती गेलेले आहेत त्यांच्याकडून
त्यांच्याकडून ही केस दाखल कशी करून घेतली गेली? जर हा नियम भारतीय जनता पक्षाला होता, तर हाच नियम त्यांनाही लावायला हवा होता. पण त्यांना तो नियम लावला गेला नाही. त्यांच्या तातडीने सुनावणी सुरू झाली आहे. आता त्यामुळेच सामान्य माणसांच्या मनामध्ये जे आहे की कोर्टाची पायरी चढू नये आणि कोर्टामध्ये न्याय विकत मिळतो किंवा मिळतच नाही, हे हा समज दृढ करायला ही परिस्थिती कारणीभूत आहे. जे आपल्याला समोर उदाहरणं येत आहेत ती कारणीभूत आहेत. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाबद्दल योग्य ती पावलं उचलून त्यांच्यावर बंधन किंवा त्यांची कक्षा त्यांना ठरवून देणं याच काळाची गरज बनली आहे. आणि मोदी सरकारने बाकीचे जे कामं त्यांची चालली ती तर योग्यच आहेत, पण तातडीने याच्यावर निर्णय घ्यायची आवश्यकता आहे, जेणेकरून आज सर्वोच्च न्यायालयाबद्दल किंवा देशातल्या सर्वच न्यायालयाबद्दल जी एक नकारात्मक भावना निर्माण झालेली आहे सगळ्या सर्वसामान्य लोकांमध्ये, ती दूर होईल आणि आपल्यालाही न्याय मिळू शकतो. आणि तो इन्फ्लुएन्स शिवाय, पैशाशिवाय किंवा एक रॅपो म्हणतो तो असल्याशिवाय सुद्धा मिळू शकतो. हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होईल आणि यानेच देशाची प्रगती होणार आहे. आणि ज्या अँटी नॅशनल एलिमेंट आहे की ज्या पैशाच्या जोरावर जे सगळ्यांना खूप पाहत आहेत किंवा न्याय आपल्या पदरात वाढू इच्छित आहेत, त्यांनाही आळा बसेल आणि एक सुराज्य निर्माण होण्यास मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.